दत्तात्रयजी गोते सरांसह या मैदानावरती आम्ही संपूर्ण आयोजक कमिटी आणि ग्रामस्थ उरुळी कांचनच्या वतीनं यूके एनपीएल मध्ये सर आपलं आम्ही मनापासून स्वागत करतो। आपल्याला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा। आपलं स्वागत स्पर्धेमध्ये जाऊ। मॅच कडे पहिले दोन सलामी वीर पुढे दाखल होत आहेत। 8 षटकांच्या मॅचसाठी आपण पुन्हा एकदा पुढे जाणार आहोत। क्रिकेटचा खेळ, क्रिकेटचा एक क्रीडा महोत्सव या स्पर्धेमध्ये 11 दिवसाची आपण पाहतो ही मोठी शृंखला असणार आहे। 11 दिवसाच्या या शृंखलेमध्ये आपण पुढे येतोय आणि इथून पुढचा प्रवास हा अजून खडतर किंवा अजून चुरशीचा बघायला मिळेल, कारण सामना जिंकणं, 2 पॉइंट आपल्याकडे ठेवणं हे प्रत्येक टीमला महत्त्वाची बाब, महत्त्वाची गोष्ट राहणार आहे। बॅटिंग करायची टीम मल्हारगड आणि आता समोर तोरणा टायटन्स उभा आहे। तोरणा टायटन्सच्या पुढे धावा उभ्या करणं किंवा मोठा धावफलक गोळा करणं ह्या गोष्टीसाठी पुढे यायचं। सागरनाना कांचन हे या संघाचे संघ मालक म्हणून पुढे आलेले आहेत, तर सन्माननीय सुहासदादा कुदळे ह्या 2 मालकांचा हा संघ आतमध्ये आहे। तर बॅटिंग टीम जे संघाचे संघ मालक आपण पाहतो पुढे, संघ मालक आदेश शेठ तुपे यांच्या मालकीचा संघ आहे। पहिले 2 सलामी वीर इथे आपल्या बरोबरीत, तर आमच्या बरोबरीत आमचा सगळा ऑफिशियल स्टाफ रेडी आहे। ऑफिशियल मॅच रेफरी तयार आहेत। tenniscricket.in ची आमची संपूर्ण टीम तयार झालेली आहे। सगळे कॅमेरा ऑन करण्यात आलेले आहेत आणि गुणलेखक सुद्धा आपल्या बरोबरीत ओंकार मैत्रेन बरोबरीत आम्ही मैदानावरती येऊ। तर आज वरद सुद्धा इकडे या मॅचसाठी अवेलेबल आहे आणि वरद बरोबरीत आपण पाहतो आमचा शीलरत्न गवडे इथे आमच्या बरोबरीत आहे। जाऊ मॅचकडे। या मॅचसाठी ओंकार मैत्रे ॲज अ 12th मॅन म्हणून काम करणार आहेत, कारण त्यांची टीम आहे, त्यामुळे त्यांची जागा आमचा वरद घेतोय। छोटा ओंकार या वरद आमचा इथे आमच्या बरोबरीत, वरदचं स्वागत करू आणि मॅचकडे जाऊ। तिकडे पहिले 2 सलामी वीर आहेत। बरोबर 6 वाजलेले आहेत, ती मॅच ऑन करायची। खेळाची सुरुवात आतमध्ये मुख्य पंचांनी टाइम ऑन करायला सुरुवात केली, अर्थात त्याची सूचना दिलेली आहे। टाइम ऑन केला जाईल, स्क्रीनवरती टाइम चालू आहे। टाइम ऑन होतोय आणि डावाची सुरुवात आपण पाहतो आतमध्ये। पहिल्या षटकासाठी शुभम शेजालला आपण बॉलिंग ट्रॅक वरती पुढे टाइम चालू केलाय। ऑन स्क्रीन वरती तुम्ही बघाल टाइम ऑन आणि मॅचला सुरुवात आहे। डावाची सुरुवात पहिल्या चेंडूवरती आपण पाहाल मोठं अपील होतं पहिल्या चेंडूवरती शुभम शेजालचं या खेळाडूंना। विषय म्हणजे तुम्ही बघा कोरेगाव मूळमधून 2 नाही मला वाटतं टीम नाही तर 2-3 प्लेयर असे आहेत जे कोरेगाव मूळमधून पुढे आलेले आहेत, जे या स्पर्धेसाठी खेळत आहेत। त्यामध्ये शुभम शेजालला आपण खेळताना बघितलंय, समीर काकडेंना खेळताना बघितलंय आणि अर्जुन थापा असे 3 खेळाडू या गावातून या स्पर्धेसाठी पुढे आणण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आणि 3ही खेळाडूंनी प्रभावित करणारी कामगिरी ही आपल्या संघासाठी केलेली आहे। थोडासा आपण पाल गती परिवर्तन करत टाकलेला चेंडू होता, बॅक टू द बॉलर, क्षेत्ररक्षक पोहोचण्याच्या प्रयत्नात होत आहे मात्र पोहोचू शकले नाहीत। चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, 4 रन। संघाचं खातं, संघाचं अकाउंट ओपन होतंय। पॉवर प्लेची षटकं महत्वाची राहिली आहेत। पहिल्या दिवसापासून तुम्ही बघता पॉवर प्लेच्या षटकांमध्ये सुरुवातीला जर धावफलक चांगला गोळा करता आला टीमला, तर त्या धावफलकीला त्यांनी मोठ्या धावफलकीमध्ये कन्व्हर्टही केलंय। त्यामुळे धावफलक सुरुवाती हो कव्हर मध्ये शुभम शेजालनं मोठं जाळं टाकलं होतं आणि कव्हर मध्ये त्या खेळाडूला थांबवण्यामध्ये यशस्वी सुद्धा राहिला होता, मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातातून निसटलेला चेंडू। या विकेटवरती धावांचा पाऊस इथून पुढे तुम्हाला मोठा कायम बघायला मिळेल। आता टीमचं कोऑर्डिनेशन जमायला चांगलं सुरुवात झालेलं आहे, टीम कोऑर्डिनेशन तयार झालेलं आहे। सुरुवातीला काही नवीन ज्यावेळेस टीम मैदानावरती काही सामने आपल्या खेळत होत्या त्यावेळेस कोऑर्डिनेशन जमायला थोडासा त्यांनी वेळ घेतला, मात्र आता हल्ली तुम्ही बघा टीम पूर्णपणे ताकदीनं चांगल्या टीम बॉन्डिंगनं आतमध्ये आलेल्या आहेत। काल विशाल धारकने केलेलं शतक या स्पर्धेमध्ये हा हायलाईट होणारा की पॉईंट राहिलाय, त्यामुळे फलंदाजांचा दबदबा राहील आता इथून पुढे। आणि एखाद्या चांगल्या खेळाडूचा झेल जर तुमच्याकडून सुटला टीम, तर त्याची मोठी नुकसान होऊ शकतं इथून पुढे। त्यामुळं त्या गोष्टींसाठी तुम्हाला पुढे एक चांगलं काम करावं लागणार आहे, कारण एखाद्या चांगल्या खेळाडूचा झेल सुटल्यानंतर त्याच्या मोठी नुकसान भरपाई करून द्यावी लागेल। विरुद्ध दिशेनं हा फटका खेळण्याच्या प्रयत्नात होते।
धावत्या चेंडूवरती आली नाही. निर्धाव पद्धतीचा चेंडू तिकडे बघायला मिळेल. निर्धाव चेंडू 5 धावा धावपलकीवरती. षटक क्रमांक पहिला. टाइम ऑन आहे. 4 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत आणि धावा आहेत त्या 5. बॉल शुभम सेजालचा यावेळेस थोडासा शरीरापासून दूरवरती ठेवण्याच्या प्रयत्नात, मात्र स्क्वेअर बॉलची घोषणा मुख्य पंचांकडून सांगण्यात आली. तोरणा आतापर्यंत एक चांगला प्रवास राहिला या टीमचा तुम्ही बघा, कारण ज्या संघाचं कॉर्डिनेशन किंवा टीम वर्क, काल शेवटची मॅच सुद्धा 100 पेक्षा जास्त धाव्यांचा पाठलाग करणारी टीम आणि तो धावफलक त्यांनी पूर्णही करून दाखवला. त्यामुळे एक कॉन्फिडन्स, आत्मविश्वास या संघाचा वाढलाय. बॉल ज्यावेळेस थोडासा आदळलेला चेंडू होता, क्षेत्ररक्षक मागे उभे करून ठेवलेले आहेत, मात्र बॉल गेलाय निघून. एक बाउन्स घेत सरळ सीमारेषेच्या पार. 4 रन चौकार. धावफलक दुहेरी अंकामध्ये जाऊन थांबतोय. 10 ऑन बोर्ड. 10 धावांचा आकडा धावफलक पुढे. चेंडू यावेळेस पुन्हा एकदा सोमा थोडासा अक्रॉस द लाईन जाण्याच्या प्रयत्नात गेले होते. एक सिंगल धाव पळून आणि एक वाईटची, म्हणजे 2 धावा या चेंडूवरती पुन्हा एकदा आलेल्या आहेत. 2 धावा त्या चेंडूवरती. या 2 धावेच्या बरोबरीत धावफलक दाखवतोय तो 12 धावा. षटक क्रमांक 1 चा खेळ. पॉवर प्ले मध्ये आपण बघितलंय की सर्वाधिक जास्त एफर्ट्स हे क्षेत्ररक्षकांना सुद्धा द्यावे लागलेले आहेत. या मैदानाची आउटफील्ड ही खूप जोरात आहे. एकदा का 38 सर्कल ओलांडला चेंडूनं तर तो चेंडू मैदानात मग थांबत नाही बाकी कुठे. त्यामुळे जोरात हा चेंडू धावताना ही आउटफील्ड आपण बघितली पहिल्या दिवसापासून. चेंडू शुभम सेजाल कमबॅक करत असताना पुन्हा निर्धाव चेंडू टाकून घेतलाय. शेवटच्या चेंडूवरती धाव त्यांनी दिली नाही. षटक क्रमांक 1 ची समाप्ती आतमध्ये होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती धावा आहेत त्या 12 धावा. तोरणा महत्वाचा खेळ आहे आणि या किल्ल्याला आपण बघितलंय मोठं महत्व सुद्धा प्राप्त आहे. इतिहासात जर बघितलं तर तोरणा हा एक मोठा किल्ला आहे. विशेष महत्व या तोरणाला आहे, कारण तोरण बांधलं होतं स्वराज्याचं. तोरणा म्हणजे फक्त एक किल्ला नाही, तर आज एक मोठा अनुभव आहे, साहस आहे, इतिहास आहे आणि त्याचबरोबरीत निसर्गाचा एक सुंदर संगम आहे असा हा तोरणा. आणि या तोरणा नावानं आपण पाहतो संघ मैदानावरती उतरलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पुन्हा पुढे आणण्याचं काम ही स्पर्धा करते. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा फार मोठा आहे. तुम्ही बघाल त्यांचं वैशिष्ट्य, त्यांचं शिवचरित्र. हे शिवचरित्र एकदा वाचून तुम्हाला कधीही समजणार नाही. ते एका आठवड्यात तुम्हाला समजून घेता येणार नाही, एका वर्षात तुम्हाला समजून घेता येणार नाही, किंवा किंबहुना एका आयुष्यात सुद्धा ते समजून घेणं प्रचंड कठीण आहे. कारण ज्यावेळेसही तुम्ही शिवचरित्र वाचता त्यावेळेस प्रत्येक वेळेस तुम्हाला एक नवीन पॉइंट ऑफ व्ह्यू त्याचा दिसतो किंवा एक वेगळा अँगल हा शिवचरित्राचा आपल्याला बघायला मिळतो. असंख्य किस्से छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले आहेत, असंख्य प्रसंग आहेत. त्यामधले आग्र्याची सुटका हा महत्वाचा घटक मानला जातो, कारण बॉल पुन्हा एकदा विरुद्ध दिशेनं फटका खेळण्याच्या प्रयत्नात गेले होते. षटक क्रमांक 2 साठी पुढे आणलेत निलेश जाधव, जे दुसऱ्या षटकासाठी पुढे येतील. आग्र्याची सुटका हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला पुनर्जन्म मानला जातो, कारण तिकडे सुद्धा तुम्ही बघाल कसा प्लॅन होता. 100 दिवसाचा कैद आणि त्यानंतर आग्र्याहून झालेली सुटका. आज आंध्रामध्ये पहिलं स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचं शेल मल्लिकार्जुनाच्या मंदिरामध्ये आहे. त्यामुळे आज प्रत्येक संघाला गडांची, गड किल्ल्यांची नावं आणि 10 गड, 10 किल्ले या स्पर्धेमध्ये, संघ या स्पर्धेत आहेत. हा बॉल स्क्वेअर लेग मध्ये, प्रेक्षक गॅलरीत चेंडू मारलाय, षटकार. सरळ 6 धावांसाठीचा एक मोठा स्ट्रोक आणि धावपलकीवरती 18 धावांचा धावपलक पूर्ण होत आहे. यावेळेस थोडासा फुलटा चेंडू, पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू ढकललाय. गॅप मिळणार आहे, पुन्हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल. 4 रन. वरती आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत आणि नितीन जाधव बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाल समोर असणार आहे खेळाडू. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू. 22 धावा धावपलकीवरती पुढे आहेत. 22 ऑन बोर्ड. 22 धावांचा आकडा धावपलक दाखवतोय.
मॅच दोन्ही संघांसाठी महत्वाची आणि प्रत्येक सामना टीम जो तुम्ही खेळणार आहात ना, जसा जसा खेळ तुमचा पुढे जाईल तशी तशी तुम्हाला अजून चांगले एफर्ट्स द्यावे लागणार आहेत. कालपर्यंत तुम्ही चांगला खेळला, आज पुन्हा एकदा तुम्हाला एक चांगलं काहीतरी द्यावं लागणार आहे. त्यामुळं मोठा संघर्षाचा खेळ तुम्हाला खेळावाच लागेल. शुभम सेहजालला पुढे यायचंय. जो खेळाडू क्षेत्ररक्षण करत असताना चेंडू फील्ड करतील आणि तोपर्यंत 2 धावा. क्रिकेटचं मैदान जर तुम्ही बघितलं, मी एक गोष्ट मी कायम सांगतो की तुम्ही रोज नवीन दिवसामध्ये तुम्हाला नवीन बेस द्यावा लागतं. कारण क्रिकेट हा असा खेळ आहे जिकडे क्रिकेटमध्ये कालच्या पुण्यावरती तुमचा आजचा दिवस उगवत नाही. कालच्या पुण्यावरती आजचा दिवस तुमचा कधीच उगवणार नाही. क्रिकेटच्या मैदानावरती आज पुन्हा तुम्हाला नवीन काहीतरी चांगलं द्यावं लागतं आणि आज पुन्हा एक नवीन दिवस आहे. हा बॉल यावेळेस उडवलाय चेंडू सोमा घुरावना. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न आहे आणि या बॉलवरती मोहर आहे 6 धावांची. षटकार. तीस धावा धावपलकीवरती. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 30चा आकडा धावपलकीवरती टीम तोडणा टायटन्सनं दर्श केलेला आहे. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. चला मॅच सुरू करतोय आपण लगेच, कारण टाइम ऑन आहे. दिलेल्या वेळेत आपल्याला पुढे जायचंय. आजचं शेड्यूल तिकडे थांबवायचंय, तिकडेच आयोजक थांबवतील. त्यामुळे तुम्हाला थोडंसं स्पीडअप करण्याच्या सूचना आलेल्या आहेत. इथून पुढे टाइमला जास्त महत्त्व दिलं जाईल, वेळेला आपण जास्त प्राधान्य देणार आहोत. त्यामुळे जे शेड्यूल आपल्याला इथून पुढे आता फिक्स आहे किंवा जे टाइम लिमिट तुमच्यासाठी सेट आहे त्याच टाइममध्ये मॅच कव्हर करायचे, या गोष्टी लक्षात ठेवा. 30 धावा धावपलकीवरती. षटक क्रमांक 3 मध्ये पुन्हा कोरेगावचाच खेळाडू शुभम सेहजालला बॉलिंगसाठी पुढे आणण्याचं काम. 2 खेळाडू समोर आहेत. भागीदारी बिल्डअप होते, भागीदारी होऊ शकते आणि त्यामुळे ही भागीदारी ब्रेक करण्याचा निर्णय संघनायकाला घ्यायचा आहे. कारण माहित आहे ही भागीदारी उभी राहिली तर धावांचं डोंगर मोठा उभी करू शकते आणि शुभम सेहजालकडे ती ॲबिलिटी आहे की तो विकेट घेऊ शकतो आणि त्या खेळाडूसाठी पुन्हा एकदा ते षटक त्याकडे सोपवण्याचा निर्णय संघनायकाने घेतलेला आहे. क्रिकेट हा अभ्यासाचाच खेळ आहे. तुम्ही बघा, तुम्ही असं म्हणू शकत नाही मी 1 वर्ष प्रॅक्टिस केली, 2 वर्ष प्रॅक्टिस केली म्हणजे बस झालं. हा असा खेळ आहे त्याच्याकडे तुमची गुंतवणूक मॅटर करते. स्लोअर वन. पुन्हा एकदा थोडासा गती परिवर्तन, मात्र तुम्ही बाल गॅपमध्ये चेंडू ढकलण्याचं काम केलं होतं. क्षेत्ररक्षक आहेत पुढे, रेस्ट्रिक्शन फील्ड सेटअपवरती असं हटलेलं आहे. त्यामुळे लाईनवरती मोठे खेळाडू तुम्हाला आता 4-5 खेळाडू लाईनवरती दिसतील. 2 धावा तिथे येतील. या 2 धावेच्या बरोबरी धावपलक 32 वरती जाऊन थांबतोय. 2.2 षटकांचा खेळ आतापर्यंत टाकून झालाय आणि धावपलकीवरती 32 धावा या ऑन बोर्डवरती आहेत. जे महत्वाचे जे खेळाडू आहेत, जे मोठी बोली लागलेली आहे त्यांच्यावरती सुद्धा लक्ष राहणार आहे. तर बाहेरगावावरून जे खेळाडू बोलवलेत त्यांच्यावरती सुद्धा लक्ष आहे. कव्हरमध्ये चेंडू. सौरभ दरेकर सहजपूरवरून हा खेळाडू या स्पर्धेसाठी दाखल झालेला आहे. सौरभ दरेकर टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीपेक्षा लेदर क्रिकेटमध्ये जास्त ऍक्टिव्ह असणारा खेळाडू आहे. ज्या खेळाडूला आपण लेदर क्रिकेटवरती क्रिकेट खेळताना भरपूर वेळा बघितलंय, तर आज हा खेळाडू टेनिस बॉल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा स्वतःचं नावलौकिक पुढे आणतोय आणि आज त्यांना UK NPL साठी आपली जागा बनवलेली आहे. 10 खेळाडू बाहेर गावचे घ्यायचे हा निर्णय आयोजकांचा होता आणि ती 10 जणांची यादी सुद्धा आयोजकांनीच फायनल केली आणि ते 10 खेळाडू ऑप्शनसाठी घेतले. शुभम सेहजाल पुन्हा एकदा चेंडूवरती समोर होता. बॉल पकडल्या बरोबरीत पुन्हा एकदा मारला होता शुभम सेहजालला. शुभम सेहजालच्या बॅटिंग सुद्धा या मैदानावरती चर्चेचा विषय राहिलेले आहेत. आज त्या खेळाडूला पॉईंट तोरणा टायटन्सनं देऊन आपल्या टीममध्ये सहभागी करून घेतलंय, म्हणजे ते उगाच घेतलं नाही. यावर्षी ISPL सुद्धा ज्यावेळेस आपण बघितली, जी टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीमधली एक मोठी टुर्नामेंट आहे, 1.5 कोटी रुपये खर्च करण्याची परवानगी फ्रँचायझीला होती. यावर्षी ISPL मधले सर्वाधिक महागडे खेळाडू विजय पावलेचे 32 लाखापेक्षा जास्त पैसे हे माझी मुंबईनं विजय पावलेंना खर्च केले दिले, तरी 15 लाख रुपये माझी मुंबईचे शिल्लक राहिले होते. 18 खेळाडूंचं स्क्वॉड, 8 टीम, त्यातल्या 2 नव्यानं. हा चेंडू विरुद्ध दिशेनं किंवा एक कलात्मक स्ट्रोक तिकडे खेळण्याच्या प्रयत्नामध्ये गेले होते. सौरभ दरेकर. आज महत्वाची मॅच आपण पाहतो, महत्वाच्या टीम बरोबरीत खेळत आहे, त्यामुळे आपला गेम इकडे होणं आपल्या संघासाठी महत्वाची बाब राहील. 34 आत्तापर्यंत आहेत विदाऊट लॉस, 34 ऑन बोर्ड. 34 धावांचा आकडा. 2.5 चा खेळ संपलाय. पुन्हा एकदा शुभम सेहजाल.
चेंडू स बॅटनं लॉग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक थोडेसे डीप मध्ये तिकडे दिसले. सौरभ दरेकरला त्या चेंडूवरती धाव एक प्राप्त होणार आहे. या 3 षटकाबरोबर ड्रिंक्स ब्रेक साठी पंचांनी आवाज दिलेला आहे. या मैदानावरती लगेच मेंटॉर बरोबर रिझर्व्ह असणारे आमचे खेळाडू आणि मॅच ऑन होईल पुन्हा आफ्टर ड्रिंक्स ब्रेक. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 35 धावा चौडीचे ऑपरेटर यांकडे पुन्हा एक सुंदर गीत ऐकण्यासाठी. करा मॅच सुरू करा लगेच. तीन षटकांचा खेळ संपलाय. 35 धावा धावपलकीवरती आहेत. खेळ पुन्हा एकदा सुरू होणार आहे. चौथ्या षटकाला आपण पाहाल पुढे सुरुवात होईल आणि चौथ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅक वरती बोलवलंय आनंद आलेले आहेत. जे शॉन मैदानावरती आलेले आहेत त्यांना खेळाडूंना विनंती आहे जर आपल्याकडे जवळ असतील तर त्यांना थोडंसं बाहेर ठेवा किंवा बाहेर पाठवा. त्यांना शांतपणे बाहेर काढा. त्यांना सुद्धा इजा होणार नाही याची काळजी घ्या अशा आयोजकांनी सूचना दिलेली आहे. धावपलकीवरती 35 धावांचा आकडा. षटक क्रमांक 4 ची सुरुवात आपण पाहतो मैदानावरती. आजचा हा पहिला सामना आहे आणि आजच्या दिवसातील होणारी पहिली मॅच. आता इथून पुढे कशा पद्धतीने खेळ होतो हे बघायचं आहे. दोन्ही टीम एकमेकांच्या समोर ताकदीने उतरलेल्या आहेत. ताकद समान आहे. 10 टीमची ताकद एक समान आहे. 10 संघ मालक या स्पर्धेसाठी पुढे काम करतायत आणि पहिल्या मानाचा सन्मानाचा करंडक आपल्याकडे ठेवण्यासाठी ही मोठी चुरस आहे. विरुद्ध दिशेनं हा चेंडू. सौरभ दरेकर बॉल पाठवलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. चांगला प्रॉपर टायमिंग केलेला चेंडू. 4 रन. एकोणचाळीस धावा धावपलकीवरती. पहिल्या विकेटसाठीची चांगली भागीदारी टीम मल्हारगड पूर्ण तमोर तयार केलेली आहे. सौरभ दरेकर पुन्हा एकदा आपण पाहाल हा चेंडू फक्त पाठीमागे ढकलून देण्याचं काम करतोय. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा या चेंडूवरती धावा 4. मोहर 4 चौकार. चांगली भागीदारी पुढे आता टीमने क्रिएट करायला सुरुवात केलेली आहे. लेफ्ट हँड राईट हँड असं कॉम्बिनेशन आतमध्ये पुढे ठेवण्याचा निर्णय आणि पहिल्या विकेटसाठीची ती चांगली भागीदारी. आतापर्यंत शॉर्ट सिलेक्शन वेल राहिलेलं आहे. वेगळं सिलेक्शन कुठेही शॉर्ट्स आपल्याला बघायला मिळालं नाही.
कारण परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता माहीत आहे आपल्या संघासाठी उभं राहणं. 8 षटकांचे मोठे शेड्यूलचे सामने टीम तुम्ही खेळताय आणि 8 षटकांना ज्यावेळेस आपण पुढे सामोरं जातो त्यावेळेस तुमची बॅटिंग ऑर्डर तुम्ही कशा पद्धतीने सेट करता हा सुद्धा महत्त्वाचा घटक आहे. आणि त्यातले त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तुमची टीम तुम्ही कशी बांधलेली आहे. तुमच्याकडे किती अर्थात किती बॅटर आहेत, किती गोलंदाज तुम्ही घेऊन आलेला आहात, किती ऑलराऊंडर तुमच्याकडे आहेत, हा सुद्धा घटक हा महत्त्वाचा राहील. हा चेंडू यावेळेस मुख्य पंचाने स्वेर चेंडूची घोषणा आपण पाल पुढे सांगितली. वाईट बॉलचा कॉल, एका अतिरिक्त धाव्याने धावपलकीवरती 45 धावा. पहिल्या विकेटसाठीची भागीदारी तयार होते. ही टीमसाठी आपण पाहिलं अर्थात महत्त्वाची गोष्ट राहील, कारण यानंतर डगआउटमध्ये सुद्धा चांगले चांगले स्टार खेळाडू आहेत जे पुढे आल्यानंतर आता आपल्या संघासाठी मोठा धावपलक गोळा करण्यासाठी प्रयत्न करतील. प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं. प्रयत्न करावाच लागतो, एफर्ट्स द्यावे लागतात आणि इकडे तुम्हाला सहज सोप्या पद्धतीने यश मिळणार नाही. आणि जे सहज सोप्या पद्धतीने मिळतं ते फार वेळ टिकत सुद्धा नाही. जशी तुम्ही बघा फलंदाजांची भागीदारी असते ना तशी गोलंदाजांची सुद्धा असते. सौरभला हा चेंडू समोर पुन्हा एकदा थोडासा अक्रॉस द लाईन जाण्याच्या प्रयत्नात दिसलेला खेळाडू. एक धाव तिथे येईल, एका धावेबरोबर धावपलक पुढे. लेग बायचा कॉल पंचांकडून समोर आहे आणि लेग बायच्या एका सिंगलच्या मदतीने 4 षटकांचा खेळ समोर टाकून कंप्लीट होतोय. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 47 धावांचा आकडा हा धावपलकीवरती ऑन आहे, पुढे बनवलाय. एकही लॉस आतापर्यंत नाही, एकही खेळाडू अजून बॅटिंग टीमचा बाद झाला नाही. इथून पुढचे 4 षटकं टाकण्यासाठी गोलंदाजांना कशा पद्धतीनं वापरते तोरणा, संघनायक कशा पद्धतीने डिसिजन घेतात हे पाहायचं आहे. गोलंदाजांच्या कर्तृत्वाचं प्रमाण सुद्धा जशी फलंदाजांची भागीदारी असते तशी गोलंदाजांची सुद्धा भागीदारी असते. फक्त ती तुम्ही कशा पद्धतीने सेट करता किंवा कशा पद्धतीने यूज करता. मैदानावरती ओव्हर गोलंदाजाच्या सुसंगतेचं आणि कौशल्याचं एक महत्त्वपूर्ण उदाहरण आहे. आणि याचा अर्थ असा की गोलंदाजाने बॅट्समनवरती पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित करणं, यासाठी तुमच्याकडे सुद्धा गोलंदाजांची एक चांगली भागीदारी असावी लागते, जेणेकरून तुम्हाला फलंदाजांवरती एक चांगला दबाव तयार करता येतो. त्यासाठी रणनीती आखावी लागते. आतापर्यंत एकही विकेट गोलंदाजांना मिळालेली नाही. शुभम सैजालने त्याची 2 षटकं टाकून घेतलेले आहेत. साई 5वं षटक सुरू होणार आहे आणि साई जे बॉलिंगसाठी पुढे आलेले आहेत, ज्यांना 5व्या षटकासाठी आता पुढे चेंडू हातावरती दिलेला आहे. कमजोरीचा फायदा घ्यावा लागतो, फलंदाजांच्या कमजोरीचा फायदा. कोण आहे तिकडे? लाईट आहे का? लाईट्स ऑफ करा, लाईट्स ऑफ करा. तिकडे काही गाडी आलेली आहे ती लाईट बंद करा. साई बॉलिंग मार्क वरती 5व्या षटकासाठी पुढे आलेले खेळाडू, ज्यांना 5वं षटक टाकण्याची जबाबदारी. पहिला चेंडू साईनं टाकला निर्धाव. ओपनिंग भागीदारी मोठी आहे. 47 धावा धावपलकीवरती, 47 धावांचा आकडा धावपलकीवरती. साईनं पहिला टाकला तो निर्धाव. फिरकी गोलंदाज आहे, वेगवान गोलंदाज नाही, फिरकीचा जादूगार असावा पुढे. हा चेंडू यावेळेस वेट केला, शेवटपर्यंत बघितलं होतं, येऊ दिला आणि शेवटच्या क्षणी खेळला चेंडू. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. वापरत असतात. मात्र आतापर्यंत फलंदाजांनी तुम्ही बघा अप्रतिम काम. ओहो, यावेळेस पॉइंट डाऊन दी बॉल, बिग विकेट इज गॉन. डावाला आपण पाहतो मोठा खिंडार आहे. मल्हारगडचा पहिला पहिल्या विकेटचं पतन, पहिला धक्का हा साईनं प्रतिस्पर्धी टीमला देऊन टाकला, जो 5व्या षटकामध्ये आहे. फिरकी गोलंदाजी आम्ही कायम सांगतो हे आपल्या भारतीय संघाचं प्रमुख अस्त्र राहिलंय. अगदी भीषण सिंग बेदीन पासून ते अनिल कुंबळेंपर्यंत हे फिरकी अस्त्र हे आपल्या भारतीय संघाचं कायम प्रमुख अस्त्र आहे.
अगदी भिशन सिंग बेदीन पासून ते अनिल कुंबळेंपर्यंत आपण खेळ बघितला, हरभजन सिंग पासून ते अश्विन पर्यंत खेळ बघितलेला आहे. आणि साई हल्ली टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जास्त तुम्हाला असे फिरकी गोलंदाज दिसणार नाही. काही ठराविक गोलंदाज आहेत. व्हाईट बॉलचा कॉल मुख्य पंचांकडून एक अतिरिक्त धावेने धावफलक पुढे. 52 धावांचा आकडा आहे. 4.3 षटकांचा खेळ आतापर्यंत टाकून झालाय. 52 धावा धावफलक दाखवतो पुढे. लखन गेलेत आतमध्ये. लखन चौधरीनं सुद्धा आपण पाहतो आपल्या संघासाठी खूप चांगलं काम केलंय. लखन चौधरीनं जिकडे गरज होती तिकडे आपल्या संघासाठी धावा गोळा केलेल्या आहेत. त्याचं क्षेत्ररक्षण सुद्धा टीमसाठी उपयुक्त साबित ठरलंय. त्याचबरोबर महत्वाच्या ठिकाणी त्यांनी केलेली बॅटिंग. ओ हो यावेळेस कदाचित बघायचंय बॅटचा मोठा एज आणि तिथे एक धाव तिथे तोपर्यंत मिळणार आहे. क्लोज होते आपण पाहतो. यष्टीरक्षक थोडेसे समोर यष्टींना खेटून बॉल हातातून निसटला. एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने धावपलकीवरती 53 धावा. षटक क्रमांक 5 आता इथे संपणार आहे. एकच चेंडू या षटकातला येणं बाकी आहे. यानंतर आपल्याला बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकाकडे जायचंय. पहिल्या विकेटची भागीदारी टीम तुमच्याकडे मोठी आहे. आता तुम्ही फिनिशिंग टच जर चांगला देऊ शकला ना तर तुम्ही अर्थात इथून पुढे सुद्धा 50 धावा गोळा करू शकता. इथून पुढच्या षटकांमध्ये, इथून पुढच्या चेंडूमध्ये तुम्ही ओपनिंग भागीदारी चांगली दाखवली. इथून पुढे आता तुम्हाला फिनिशिंग टच चांगला द्यावा लागणार आहे. आणि जर तो फिनिशिंग टच तुमच्याकडे चांगला राहिला तर मग मोठा स्कोरबोर्ड तुम्ही उभा कराल. बॉल यावेळेस पुन्हा एकदा गती परिवर्तन करत चेंडू. अजून एक 0. हो काय मॅच आहे, काय कॅच आहे. एकाकडून सुटला, दुसऱ्यानं पकडलाय. हा तर क्रिकेटचा टीम वर्क आहे. अप्रतिम झेल. दोन खेळाडूंमध्ये कॉम्बिनेशन समन्वय अप्रतिम आहे आणि विकेट मोठा आहे. दुसरा धक्का असेल हा संघासाठी. षटक क्रमांक 5 संपलेले आहेत. 5 षटकांचा खेळ संपतोय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 53 धावांचा आकडा हा धावपलक्यावरती आहे. बॅटिंग पॉवर प्ले 6वं षटक पुढे आता समोर सुरू होणार आहे. जे महिला कक्षामध्ये काही आमची लहान मुलं बसलेली आहेत तिकडे त्यांनी विनंती आपण खाली उतरा. जी महिला कक्षामध्ये काही लहान मुलं गेलेली आहेत बसण्यासाठी आपण तिथून खाली या. 6व्या षटकासाठी आपण पाहिलं कृषी लोंढे जे बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 6व्याला पुढे तो खेळाडू आता समोर सुरुवात करतोय. बॅटिंग पाऊल पे तो षटक टाकायचं आणि बॅटिंग पाऊल पे तो षटक टाकण्यासाठी टीमचा प्रमुख गोलंदाज त्यांनी थांबवून ठेवला होता किंवा त्याचं षटक राखून ठेवलं होतं आणि त्याच कृषी लोंढेला हे 6व्या क्रमांक तो षटक टाकण्याची जबाबदारी आपण पाहिला तर पुढे सोपवण्यात आलेली. 54 धावा धावपलकीवरती. अशोक आता संघाचे कॅप्टन आतमध्ये गेलेले आहेत. लखन चौधरी त्यांच्या बरोबर आहेत आतमध्ये उभे आहेत आणि अशोक राईट हँड बॅटर ऑन स्ट्राईक एंड जे पहिला चेंडू आपण पाहतो आता पुढे फेस करणार आहेत आणि 6व्या षटकासाठी ते पुढे आहेत. चेंडू यावेळेस पुन्हा एकदा बॅटचा टॉप आहे. क्षेत्ररक्षकाच्या अगदी पुढे बॉल पडला होता आणि त्यानंतर ओव्हर थ्रो पाठीमागे चेंडू पुन्हा कव्हर केला जाईल. त्यानंतर मात्र हा धोका आता पुढे पत्करला जाणार नाही. एक धाव तिथे येईल. एका धावेच्या बरोबरीत धावपलकीवरती खेळ पुढे येताना दिसेल. धावपलकीवरती धावा आहेत त्या 55 धावा या धावपलकीवरती पुढे. 55 धावांचा आकडा धावपलकीवरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 55 धावा धावपलक दाखवतोय. बॉल यावेळेस समोर लखन चौधरी.
6व्या षटकासाठी खेळणार आहे कृशल लोंढे बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहेत. तिसरा धक्का होता. 55 धावा धावपलकीवरती आहेत. बॅटिंग पॉवर प्लेला तुम्ही सामोरं जाताय. चला टीम, तुमचा वेळ ऑन स्क्रीन वरती टाइम चालू आहे. तो टाइम संपला की तुम्हाला थांबवलंही जाईल. शेवटच्या 2 मिनिटांसाठी तुम्हाला आवाजही दिला जाईल की वेळ तुमचा संपतोय. जिग्नेश गेले शॉर्ट थर्ड मॅन समोर आहे. इथून पुढे आता आपण पाहिल समोर पहिल्या विकेटसाठी भागीदारी तुम्ही चांगली राहिली होती. तुमची ओपनिंग भागीदारी चांगली, तुमची फिनिशिंग भागीदारी सुद्धा चांगलीच हवी. हा क्रिकेटचा खेळ आहे. 56 धावा धावपलकीवरती. पाच 5.5 षटकांचा खेळ समोर टाकून झालेला आहे आणि 5.5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 56 धावांचा आकडा धावपलक दाखवतो. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 56 आहेत. बॅटिंग पॉवर प्लेच्या या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 3च धावा खर्च केलेत. 3च धावा कृशल लोंढेने आणि 3च राहतील. वेल बॉलिंग. 6 चेंडूमध्ये 3 धावा खर्च करत 1 विकेट घेणारा बॅटिंग पॉवर प्ले मध्ये अप्रतिम किफायतशीर गोलंदाजी करणारा कृशल लोंढे आपल्याला पाहायला मिळाले. जी तिथे कैलासवासी श्री हनुमंत कारभारी कांचन यांच्या स्मरणार्थची जी गॅलरी आहे, प्रेक्षक गॅलरी, त्या प्रेक्षक गॅलरीच्या समोर काही प्रेक्षकांनी टू व्हीलर गाड्या लावलेल्या आहेत. त्या गॅलरीच्या पुढे टू व्हीलर गाड्या लावलेल्या आहेत. आयोजकांकडून सूचना आलेली आहे त्या गॅलरीच्या पुढे ज्या कोणी टू व्हीलर गाड्या लावलेल्या आहेत त्या षटक क्रमांक 7 ला सुरुवात होईल. 7व्या षटकासाठी बॉलिंग मार्क वरती आनंद यांना बॉलिंग साठी पुढे आणलंय. पहिला चेंडू आनंद यांचा. जिग्नेश असावा आडव्या बॅटनं स्क्वेअर लेग मध्ये चेंडू. कृशल लोंढेचा एफर्ट्स होता तिकडे तो बॉल थांबवण्यासाठी. बॉल गेलाय सरळ स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. जिग्नेश गायकवाड हातोडा मारल्यासारखा हा तडाखा आहे आणि बॉल पुन्हा एकदा सरळ सीमारेषा पार आहे. अजून एक मॅसिव्ह हिट. षटकार. नो बॉल. नो बॉल. फ्रीट असेल येणाऱ्या चेंडूवरती.
राईट हँड बॅटर ऑन स्ट्राईक एंड फ्रीडचा चेंडू आहे. फ्रीडचा चेंडू होता जो गती परिवर्तन करत टाकला. ज्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात जिग्नेश आला होता, मात्र तिकडे त्याला तो मोठा फटका त्या चेंडूवरती खेळता आला नाही. 67 आहेत. 67 धावा धावपलक्यावरती. रक्षक बॉल स्टंपवरती ठेवण्याच्या प्रयत्नात गेले. एक धाव. बाईचा कॉल पंचांकडून समोर. एका सिंगलच्या बरोबरीत धावपलक्यावरती खेळ समोर येईल. 68 धावा. 68 धावा धावपलक्यावरती आहेत. एक फायटिंग टोटल पर्यंत जाण्याचा प्रयत्न टीम करते. 68 धावा धावपलक. सौरभ दरेकरला आपण बघितलं सुरुवातीला अप्रतिम स्टार्ट देताना, सोमा गुरवला उभं राहताना. मात्र आता इथून पुढे आपण पाहतो समोर, कारण जिग्नेशनं केलेला प्रयत्न चांगला आहे. आता तो चांगला बॅटिंग करायला सुरुवात करतोय, मात्र त्याला सपोर्ट सुद्धा तुम्हाला द्यावा लागेल. स्क्वेअर बॉल. टेनिस बॉल क्रिकेटची एक मोठी प्रतियोगिता तुम्ही खेळताय. टेनिस बॉल क्रिकेट आज हा समाजामध्ये एकात्मकता वाढवण्याचा एक आदर्श मार्ग ठरलेला आहे आणि सर्व वयोगटाचे लोक या स्पर्धेमध्ये, या टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीमध्ये सहभागी आहेत, क्रिकेटमध्ये सहभागी आहेत. बॉल पुन्हा एकदा थोडंसं पुढे हा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात टप्पा पडल्यानंतर बॉल घरकन फिरला. 69 धावा धावपलक्यावरती आहेत. एकाच ठिकाणी विविध वयाच्या लोकांची एकत्रता आपण बघतो. एकमेकांसोबत सामाजिक संबंध निर्माण करणारा खेळ आज सर्वच वयोगटामध्ये लोकप्रिय ठरलेला आहे. बॉल यावेळेस कॅप्टन आतमध्ये आहेत. उंच उडवलाय चेंडू. क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत एक टप्पा, मात्र तिकडे तो चेंडू लँड, अर्थात तो जमिनीवरती आदळलेला दिसला. 2 धावा त्या चेंडूवरती पळून पूर्णही झाल्या. 2 धावा येतील. 2 धावांनी धावपलक्यावरती जाऊ. धावपलक 7 ओव्हर कंप्लीट, 71 पूर्ण. 7 षटकांचा खेळ आतमध्ये टाकून झालेला आहे आणि 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलक्यावरती 71 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. टाइम शेवटचे 6 चेंडू, 4 मिनिटं, वरचे काही सेकंद तुमच्याकडे. चला टीम स्पीडअप करा. 71 धावा धावपलक्यावरती. शेवटच्या 6 चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा कृषी लोंढेंकडे चेंडू आहे. यादीच्या षटकामध्ये, बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये पुढे आलेला खेळाडू ज्यानं फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या आणि 3 धावा खर्च केल्यानंतर 1 विकेट सुद्धा त्याच्याकडे राहिली, असा एक भन्नाट स्पेल टाकणारा खेळाडू तो कृषी लोंढे बॉलिंग ट्रॅक वरती समोर आहे. बॉल यावेळेस पुन्हा समोर, डाऊन द ग्राउंड, लॉग ऑफ समोर. हो फंबल आहे. फंबल झाला होता, मात्र पुन्हा एकदा तो चेंडू थांबवण्यासाठीचा प्रयत्न त्या खेळाडूकडून. क्षेत्ररक्षणामध्ये चुका टाळाव्या लागतील टीम. आपण चर्चा करतोय टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीतली, आणि टेनिस बॉल क्रिकेट हा एक साधा, आनंददायक आणि उत्साही खेळ आहे. मात्र आज ह्या खेळानं लोकांना एकत्र आणण्याचं काम केलंय. आज शारीरिक चाचण्या आहेत, मानसिक विचार आहे, खेळाच्या तंत्रज्ञानाचा समावेश जर बघितलं तर आज इट्स अ टेक्नॉलॉजी बेस्ड सिस्टम या स्पर्धेमध्ये आहेत. जिग्नेश, हा बॉल कृषी लोंढेला विकेट मिळते दुसरी. निलेश जाधवने टिपलाय. झेल धक्का मोठा आहे हा. जिग्नेश बॅक टू द पवेलियन. यानंतरची जी मॅच होणार आहे त्या दोन्ही टीम कॅप्टनना विनंती, इनिंग ब्रेक मध्ये आम्ही आपला टॉस कव्हर करतोय. आपण लगेच टॉस साठी रेडी राहा. रायगड एम्पायर्स आणि पन्हाळा पॅन्थर्स या 2 टीम यानंतर मॅच खेळणार आहेत. दोन्ही कॅप्टनना विनंती करतो आम्ही की आपण टॉस साठी रेडी राहा. दीपक गायकवाड जो कालच्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग करून गेला होता, आज दीपक गायकवाडला फक्त 4 चेंडू खेळायचे, त्यातला 1 चेंडू त्याच्यासाठी टाकून झालेला आहे. म्हणजे फक्त आता 3 चेंडू दीपक आपल्यासाठी शिल्लक आहे. कालच्या मॅच मध्ये जे महत्त्वाचे खेळाडू बाद झाले होते त्यानंतर या खेळाडून आपल्या संघासाठीचा डाव उभा केला होता, असा दीपक आहे. या मॅच मध्ये मात्र शेवटच्या षटकासाठी तो पुढे आला आणि धावबादची संधी. कृषी लोंढेला सहजासहजी सामोरं जाणं हे सोपं नाही. वेग भन्नाट या गोलंदाजाकडे.
आज खुल्या गटामध्ये सुद्धा अप्रतिम कामगिरी करतो तो कृषल लोंढे हा उरुळी कांचनचा प्रमुख खेळाडू आहे आणि तोच बॉलिंग ट्रॅक वरती दीपक बाद होतील. लोंढे या खेळाडूंना कोणत्याही फलंदाजाला जास्त वेळ उभं करू ठेवले नाही किंवा उभा थांबू दिलं नाही. अप्रतिम स्पेल कृषल लोंढेचा शेवटच्या षटकामध्ये सुद्धा त्याचा दबदबा जारी आहे. संघाचा नेता बाद. बिग विकेट इज गॉन. आहे इथे आमच्या बरोबरीत आमचे सन्माननीय सूरज धायगुडे सरांचं आगमन या मैदानावरती झालेलं आहे. सूरज धायगुडे सरांचं आम्ही यूके NPL या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत करतो. सरांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. हा साताऱ्याचा आवाज आहे. हा कंदीपेढा ज्या मैदानावरती तुम्हाला बघायला मिळेल आणि त्यांचं आगमन या स्पर्धेसाठी त्यांचं स्वागत. तर लाईट ऑपरेटर्स विनंती आपल्याला लाईट्स ऑन करायची सूचना आलेली आहे. लाईट्स ऑपरेटर यांना विनंती आहे की आपण लाईट्स ऑन करा. विजयाचं टार्गेट कृषल लोंढेनं 2 षटकांचा स्पेल ते बटन ऑन करा. जे काही टावरच्या शेजारी आमचे काही प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतो की आपण टावर्स ऑन करा. थँक्यू सगळ्यांना. थँक्यू धन्यवाद आयोजकांकडून. एकच टावर आता फक्त ऑन करायचं राहिलेला आहे. एक टावर सुद्धा ऑन होईल आणि विजयाचं टार्गेट सेट झालंय 75 धावांचं. 75 धाव्यांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. जाऊ डीजे ऑपरेटर यांकडे. आम्ही विजय सरांना विनंती करतो सर की आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. आपण टॉस साठी या आणि दोन्ही टीम कॅप्टनना विनंती आहे की आपण टॉस साठी रेडी राहा. 75 धावा विजयासाठी. चला पहिले 2 सलामीचे जे बॅटर आहेत चला पटकन आतमध्ये.
महाराष्ट्र पोलीस सन्माननीय विजयजी कांचन सर आपल्या बरोबरीत आहेत. फक्त कॅप्टनची वाट आम्ही बघतोय. टीम तुम्हाला लास्ट कॉल, यानंतर कॅप्टनना आवाज कॉल दिला जाणार नाही. मान्यवर रेडी आहेत, सर्व स्टाफ रेडी आहे तिथे, आणि अजूनही कॅप्टन नाही आहेत. एम्पायर्स टीमचे कॅप्टन रेडी आहेत. पन्हाळा संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी संपर्क करा. टाइम ऑन केला जातोय, टायमर ऑन केला जाईल स्क्रीनवरती. पहिला बॉल टाकल्या बरोबरी टाइम ऑन होतोय आणि खेळ समोर सुरू होणार आहे. 75 धावांचा खेळ आतमध्ये, 75 धावांची आवश्यकता आहे. पहिले दोन सलामीचे जे बॅटर आहेत ते आतमध्ये उभे राहिलेले आहेत. निखिल कोतवाल, ऋषी लोंढे, तोरणा टायटन्स कडून हे दोन सलामीचे जे खेळाडू आहेत ते पुढे आहेत. तर पहिल्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवरती अशोक आलेले आहेत आणि खेळ सुरू होईल तो 75चा. 75 धावांचा प्रवास आहे आणि हा धावपलकीचा प्रवास 8 ओव्हरमध्ये करायचा आहे. तो कसा सेव्ह करेल टीम हा धावपलक, यावरती लक्ष राहील. निखिल कोतवाल मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद आहे. निखिल कोतवालला सुद्धा आपण बाल क्रिकेट इंडस्ट्रीमध्ये त्याची गुंतवणूक ही निखिल कोतवालची मोठी आहे. गेल्या अनेक वर्षापासून निखिल कोतवालला आपण क्रिकेटमध्ये ऍक्टिव्ह असताना बघतोय. आपल्या गावासाठी त्याने अनेक वर्ष क्रिकेट खेळलेलं आहे आणि माइंड गेम जायंट किलर म्हणून या खेळाडूची ओळख आज पुन्हा या मॅचमध्ये समोर खेळतोय. आणि कॅप्टन्सी किंवा कॅप्टन पद भूषवणं त्याला माहीत आहे. त्यामुळे अनुभवाच्या जोरावरती या खेळाडूने घेतलेले निर्णय संघासाठी योग्य साबित ठरलेले आहेत. तर दुसऱ्या साईडला संघाचे कॅप्टनच बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. अशोक रेवडकर. कालचा जो विजय होता तो टीमचा अर्थात तो कॉन्फिडन्स वाढवणारा राहिला. ऋषी लोंढे, थोडीशी ट्रिगर मुवमेंट, लेग स्टंपवरला बॉल आपण पाहतो, फक्त मागे ढकलून देण्याचं काम. शॉट फाईन लेग पुढे, एक धाव तिथे येते. एका सिंगल धावेच्या बरोबरीत दोन्ही बॅटरनं आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन केलं. दोघांकडे सुद्धा एक एक सिंगल आहे आणि धावपलकीवरती 2 धाव आहेत. पहिली 2 पॉवर प्लेची षटकं समोर महत्वाची ठरतील, कारण कमी धावपलकीमध्ये थोडासा मापक धावपलक आहे टीम लढण्यासाठी हातामध्ये. आणि अशा परिस्थितीमध्ये सुरुवात आपली पॉवर प्ले मध्ये चांगली ठेवावी लागेल. ओळखला निखिल कोतवालनं चेंडू समोर चेहऱ्याच्या समोरनं खेळण्याच्या प्रयत्नात होता. आडव्या बॅटनं स्क्वेअर लेग सीमारेषा पार, निखिल कोतवालचा चौका. येते त्या मॅचचा टॉस आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न करतोय आणि तो टॉस संपन्न होतोय. तर समोर आपण पाहिले एक चौकार आला या षटकामध्ये. 3 चेंडू समोर टाकून झालेले, 3 चेंडूमध्ये धावा त्या 6 आहेत. यानंतर सुद्धा एक मोठी मॅच, एका साईडला पन्हाळा आहे, दुसऱ्या साईडला रायगड आहे, ऋतू केरिंग सर आहेत, तर दुसऱ्या साईडला प्रवीण गायकवाड आहेत. असे 2 कॅप्टन या मॅचसाठी पुढे खेळणार आहेत आणि त्या 2 टीम यानंतर 8 षटकांच्या मोठ्या मॅचमध्ये भिडतील. बॉल यावेळेस पुन्हा एकदा निखिल, पॉइंट मध्ये पुढे ओंकार क्षीरसागर. कालचा झेल या खेळाडूचा लक्षवेधी राहिला होता, तोच ओंकार क्षीरसागर पॉइंट मध्ये. एक धावील, एका धावेच्या बरोबरी धावपलकीवरती 7 धावांचा आकडा आहे. 4 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत आणि 4 चेंडूमध्ये 7 धावा धावपलकीवरती, तर 44 चेंडूमध्ये अजून 68 धावांचा प्रभाव शेष आहे. प्रति षटका पाठीमागचा रिक्वायर 100 हे 10च्या आतमध्ये, हे बॅटिंग टीमसाठीची चांगली गोष्ट मानली जाईल. मात्र इथून पुढे आता जास्त प्रयत्न किंवा जास्त एफर्ट्स फिल्डिंग टीमला ठेवावे लागणार आहेत. कमी धावपलकीमध्ये या मॅचसाठी आपण पुढे जातोय. टीम कमी धावपलकीमध्ये सुद्धा लढता येतं. कृषी लोंढेने मारला बॉल उंच आकाशामध्ये, शतरक्षक डाऊन दी बॉल, टिपतील झेल. अशोक रेवडकरला पहिला यश, मोठा धक्का देऊन टाकलाय. कृषी लोंढे बॅक टू द पवेलियन.
धावपलकीवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 आकडे धावपलक दाखवतोय अशोक शेवटचा चेंडू या षटकातला पुढे आणि गेल्या बरोबरीत पहिला चेंडू विरुद्ध दिशेनं हा शॉट अटेम्प्ट केलाय आनंद यांच्या माध्यमातून हा बॉल सर सीमा रेषा पार 4 रन खेळात मध्ये टाकून झाला 11 धावांचा खेळ षटक क्रमांक 2 ला सुरुवात होते दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती सोमा गुरव यांना आता चेंडू हातावरती दिलेला आहे प्रति षटका पाठीमागचा रिक्वायर 100 हे महत्वाचं राहणार आहे टीम निखिल कोतवाल कॅप्टन मैदानावरती उभे आहेत घेतलेला निर्णय आपल्या संघासाठी कसा योग्य आहे हे साबित करून दाखवण्याची धमक असावी डान्सिंग डाऊन द ट्रॅक पहिलाच बॉल 1-2 पावले पुढे सरसवदा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात पुढे आले होते निखिल कोतवाल पहिल्या चेंडूवरती बीट केलाय पहिला चेंडू निर्धाव युद्धाचा पहिला नियम सांगतो ज्याच्यासोबत लढायचंय त्याचा पूर्ण परिचय असावा हा युद्धाचा पहिला नियम आहे अभ्यास करावा लागतो कालही सांगितलं अभ्यास म्हणजे तुम्हाला पुस्तकं वाचायची नाहीत तर एखादी गोष्ट जाणून घेण्यासाठी त्यात निशांत साधना महत्वाची असते आणि ती साधना मनापासून केली तो सराव जर मनापासून केला तर मग यश प्राप्त होतं फील्ड सेटअप थोडासा बदलून टाकलाय क्षेत्ररक्षकांच्या जागा बदलण्याचा निर्णय घेतला कॅप्टननं आणि पुन्हा सोमा गुरव बॉलिंग ट्रॅक वरती हा बॉल यावेळेस निखिलचा चेंडू आडव्याच बॅटनं याआधी सुद्धा एक फटका त्याचा पहिल्या ओव्हरमध्ये तसा बघितला होता आपण दुसरी धाव बॉल टाकला जाईल तोपर्यंत 2 धावा घेण्याइतपत वेळ मिळाला आणि 2 धावा तिथे आल्या सुद्धा या 2 धावेच्या बरोबरी धावपलकीवरती 13 धावांचा आकडा ऑन बोर्ड वरती टीम तोरणा टायटन्स 75 चा प्रवास आहे त्यापैकी 13 आहेत 62 धावा दूर आहे अजून टीम 62 धावांची आवश्यकता आहे मंदिर अभी दूर आहे फुल टॉस टाकलाय फुल टॉस नाही निखिल कोतवालला सोमा टाकू शकत आजच्या पोझिशनला जिकडे तुम्ही रेस्ट्रिक्शन मध्ये आहात अजून पॉवर प्लेचं षटक आहे तुमच्याकडे तिकडे फुल टॉस अलाव केला जाणार नाही 17 17 धावा धावपलकीवरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 17चा आकडा धावपलकीवरती 39 चेंडूंचा खेळ 58 ची आवश्यकता आहे हा बॉल पुन्हा निखिल कोतवाल कोतवाल ऑन फायर स्क्वेअर लेग सीमा रेषा पार पुन्हा एकदा एक सनसनीत चौकार संघाचा कॅप्टन आतमध्ये क्रिकेट खेळत असताना हा बॉल पॉइंट मध्ये हा चेंडू गॅप मध्ये ढकललाय टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक तिकडे अशोक रेवडकरला मोठा आपण पाहतो तिकडे चेस करताना बघितलं थांबवलं त्या खेळाडूनं आपल्या संघासाठी काही धावा नक्कीच रोखण्याचा एफर्ट्स तिकडे दिला एक जबाबदारी आहे कारण संघ नायक म्हणून आज पुढे टीमला घेऊन पुढे जायचं आहे मोठ्या प्रतियोगितेमध्ये आपण आहात आज एक वेगळा विचार मांडायचा आहे जिकडे लढाई विचारांची असते तिकडे सत्यज्ञान हे ब्रह्मास्त्र प्रमाणे वापरावं लागतं इकडे ते सत्यज्ञान ब्रह्मास्त्र प्रमाणे वापरायचंय कव्हर यावेळेस टार्गेट करण्याच्या प्रयत्नात एक धाव तिथे येईल एका धावेच्या बरोबरीत धावपलकीवरती समोर खेळ 24 वरती 2 षटकं टाकून झालेले आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा धावपलक आहे 6 ओव्हरमध्ये विजयासाठी अजून बनवायच्यात 51 धावा 36 चेंडू आणि बनवायच्यात त्या 51 धावा कमी धावपलकीचे सामने सुद्धा एक वेगळं सौंदर्य प्राप्त करतात टीम आणि क्रिकेट इज अ टीम गेम इफ यू वॉन्ट गो अँड प्ले वर इंडिव्हिज्युअल गेम तुम्हाला तुमचा स्वाभाविक खेळ खेळावा लागतो
क्रिकेटमध्ये तुम्हाला टीमला जिंकायचं असेल तर एका खेळाडूंना चांगलं खेळून तुम्हाला जिंकता येत नाही, त्यासाठी सगळे टीमने एकत्र खेळावं लागतं. पन्हाळा रेडी आहे यानंतर आतमध्ये. पन्हाळा पॅन्थर्स, महाराजा ज्वेलर्स, जुदो केरिंग सर अँड ओव्हरऑल टीम हा संघ मैदानावरती दाखल होईल. पुन्हा विशाल धारकला घेऊन पुन्हा एकदा हा संघ दाखल होईल. आर्या बरोबर येतात आतमध्ये. छत्तीस चेंडू मध्ये 51 धावांचा डाव अजून शेष आहे. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्ग वरती खेळाडू पुढे. विठ्ठल विठ्ठल आहेत जे तिसऱ्या षटकासाठी आता आपण पाल पुढे गोलंदाजी मार्ग वरती तयार आहेत. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर आता फील्ड सेटअप तुम्ही पाल मिड विकेट, लॉग ऑफ, लॉग ऑन मागे नेऊन उभे केलेले आहेत. स्क्वेअर लेगला सुद्धा एक खेळाडू डीप मध्ये निखिल कोतवाल साठी, कारण आतापर्यंत निखिल कोतवालने ज्या 19 गोळा केलेल्या आहेत त्यापैकी तुम्ही बघा बऱ्यापैकी त्यानं स्क्वेअर लेग मध्येच गोळा केला. त्यामुळे स्क्वेअर लेग मिड विकेट त्याच्यासाठी लांब लांब नेऊन उभा केला, लाईन वरती नेऊन उभा केलेला आहे. आणि विठ्ठल 24 धावा धावपलकीवरती. हा बॉल यावेळेस थोडासा वेट केला, थोडीशी लेट कडची झलक सुद्धा दीपक गायकवाड कव्हर मध्ये मागे काम करतोय. दीपक गायकवाड या मॅच मध्ये त्याला जास्त संधी मिळाली नाही. शेवटच्या षटकामध्ये दीपक गायकवाडला कुठेतरी पुढे पाठवण्याचा प्लॅन. व्हॉट इज द रिझन बाय दॅट? ज्या खेळाडूने काल जिकडे आपल्या संघाचा डाव पूर्ण सांभाळला होता त्या खेळाडूला शेवटच्या 4 चेंडूसाठी पुढे या मॅच साठी प्रमोट करण्यात आलं. 25 धावा धावपलकीवरती. 25. तिसऱ्या षटकामध्ये आपण आलो. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल विठ्ठलने खर्च केलेले. अजून 35 चेंडूमध्ये बरोबर 50 धावांची गरज आहे. 35 चेंडू 50 धावांचा प्रवास अजून शेष आहे. हो यावेळेस आनंद एकच चेंडू आनंद आतापर्यंत खेळला होता आणि तो सुद्धा पहिल्या चेंडूवरती चौकार खेळला होता. हा दुसरा चेंडू होता आनंदसाठी, तो मात्र त्याला निर्धाव असणार आहे. प्रत्येक चेंडू हा नवा इतिहास लिहितो UKNPL मध्ये. एक नवा अजेंडा आहे, गावची परंपरा आहे, हा क्रीडा उत्सव आहे आणि दिव्यांचा लख प्रकाश चोहीकडे आहे. अशा एका रमणीय वातावरणामध्ये तुम्ही ही स्पर्धा खेळता. उरुळी कांचनचं गाव पुणे सोलापूरच्या हायवेच्या अगदी लगत बसलेलं हे गाव आहे. आज मोठ्या औद्योगिक संस्था इकडे आपण बघितलं, औद्योगिकरण इकडे मोठं आहे, मोठं झपाट्यानं झालेलं आहे. शैक्षणिक संस्था मोठ्या आहेत त्या भागामध्ये. शैक्षणिक संस्था या भागामध्ये, स्कूल कॉलेजेस मोठ्या प्रमाणावरती डेव्हलप्ड आहेत. तरुणांना रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध आहेत. उद्योगधंदे मोठे आहेत आणि त्यामुळे झपाट्यानं झालेलं औद्योगिकरण हे या शहराचं एक वैशिष्ट्य सांगितलं जातं. फुल टॉस टाकला आणि तो फुल टॉस बनवण्याचं काम केलं होतं आनंद. चेंडू बॅक टू द बॉलर, 4 रन, चौकार. शंकरजी वायकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. गणेश कामटे सुद्धा आहेत आमच्या बरोबरीत. गणेश कामटेंना काल षटकारासाठी बक्षीस होतं. असे गणेश कामटे सुद्धा या स्पर्धेसाठी आपल्या बरोबरीत आहेत. वेल स्टॉप. संघासाठी आपल्याला काही धावा सेव्ह करण्याचा प्रयत्न कमी धावपलकीमध्ये. पन्हाळा पॅन्थर्स रेडी आहे. भाऊ आणि त्यांची टीम 31 धावा धावपलकीवरती. 31 चेंडू शिल्लक आहेत. धावा 31 झालेत, 31 चेंडू सुद्धा शिल्लक आहेत आणि बनवायच्या त्या 44 धावा. 31 चेंडू 44 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. पुन्हा एकदा फुल टॉस आहे. मागे दीपक गायकवाडचं यावेळेस संरक्षण नव्हतं. बघितलं होतं कव्हर आत आहे, कव्हर फोडण्याचं काम आणि अजून एक चौकार.
चौथ्या षटकासाठी पुढे आणण्याचा खेळ. आतापर्यंत एक सेन्सिबल क्रिकेट, काही वेगळे करण्याच्या प्रयत्नामध्ये गेले नाहीत निखिल कोतवाल, कारण माहित आहे आपल्याला वेगळं काही करायचं सुद्धा नाही. रिक्वायर 100 लक्षात घेता दोन्ही साईडनं दोन्ही एंड कडून धावा गोळा करण्याचं काम चालू आहे. आणि धावा गोळा करत असताना आता हा सामना खूप जवळ आणून उभा केलाय, कारण 29 चेंडूमध्ये 39 धावांचा हा प्रवास अजून या मॅच मध्ये शेष राहिलाय. 8 ओव्हरच्या मोठ्या मॅच, त्यामध्ये तुम्हाला पहिल्या 4 षटकांसाठी कसं काम करायचंय, उर्वरित 4 षटकांसाठी कसं काम करायचंय, याचा प्लॅन घेऊन आतमध्ये यावं लागतं. आणि प्लॅन ज्यावेळेस तुमच्याकडे असतात, आणि फक्त एक प्लॅन नाही तुमच्याकडे, तर असे 2-3 प्लॅन तयार ठेवावे लागतात आणि बॅकअप प्लॅन सुद्धा करावा लागतो. 36 ऑन बोर्ड, 36 धावांचा आकडा धावपलकीवरती चौथ्या षटकासाठी पुढे. प्रशांत देसाई सर आपण पाहाल मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. हा पॅनल आपण पाहत अर्थात मुंबईचा हा पॅनल या स्पर्धेसाठी काम करतोय. आणि मायानगरी मुंबई इथून आपण पाहतो जो आपला ऑफिशियल अंपायरचा पॅनल, अप्रतिम अंपायरिंग ही या टुर्नामेंटमध्ये पहिल्या दिवसापासून आपण बघितलेलं आहे. आणि खरं तर या पॅनलचं तुम्ही बघाल सर्वात मोठं खास वैशिष्ट्य म्हणजे पारदर्शकता, हीच या पॅनलची खास ओळख. प्रत्येक शंकेचं निरासन तुमचं होतं, हे या पॅनलचं खास वैशिष्ट्य आहे. तुम्ही कोणताही प्रश्न सरांपुढे आणा, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्या वेळेत संदर्भासहित स्पष्टीकरणासहित दिलं जातं. असे प्रशांत देसाई सर आणि त्यांच्या बरोबरीत आपण पाहतो आमच्या स्क्वेअर लेग अंपायर. बॉल यावेळेस क्षेत्ररक्षक पुढे. रेड सर्कलचे क्षेत्ररक्षक आहेत जो हा चेंडू कव्हर करण्यासाठी तिकडे काम करतायत. पुन्हा एकदाच्या चेंडूवरती धाव मात्र एकच असणार आहे. एका धावेबरोबरीत धावफलक 38 वरती आहे. 3 चेंडूवरती 3 सिंगल आले, 3 सिंगल बरोबरीत 38 धावफलक दाखवतोय. 27 चेंडूंचा खेळ आहे आणि 27 चेंडूमध्ये विजयासाठी बनवायच्या त्या 37 धावा. प्रशांत देसाई सरांचा ड्रिंक्स ब्रेक संपल्याचा इशारा सुद्धा तुम्ही बघा लक्षवेधी राहिलेला आहे. ओल्ड इज गोल्ड, गेले अनेक वर्षाची कारकीर्द क्रिकेटसाठी आपल्या आयुष्यातली काही वर्ष खर्च करणारी ही माणसं आहेत आणि आजही ती तत्पर सेवा. हा बॉल हो स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी जवळून बॉल. टीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चौथ्या चेंडूवरती चौथी सिंगल अशोक रेवडकर खर्च करेल. चांगली लाईन आहे, चांगली लेंथ आहे अशोककडे आणि आपल्या संघासाठी गोलंदाजी विशेष म्हणजे त्याची जास्त किफायतशीर राहिली. बॅटिंग आणि गोलंदाजी अर्थात बॅटिंग किंवा बॉलिंगचा कंपॅरिझन मध्ये जर आपण बघितलं किंवा तुलना बघितली तर बॅटिंगपेक्षा बॉलिंग लाईनमध्ये आतापर्यंत या खेळाडून आपल्या संघासाठी जास्त योगदान जास्त दिलंय. बॉल यावेळेस थोडासा आपटलेला चेंडू पाठीमागे हाफ ट्रायकर अर्ध्या विकेटवरती ठेवण्याचं काम केलं होतं. निखिल कोतवाल आतापर्यंत आपल्या संघासाठी एक चांगली इनिंग खेळत आलेत. या चेंडू बरोबर चौथं षटक संपेल. 39 सत्तापर्यंत तोरणा टायटन्स तुमच्याकडे आहेत. 25 चेंडूमध्ये 36 धावा अजून हा खेळ या डावातला शिल्लक आहे. 25 चेंडूमध्ये 36 धावांचा शेष असणार आपण पाहतो डाव. अशोक रेवडकरचं षटक संपेल इकडे या चेंडू बरोबरीत. बॉल पॉइंटच्या डोक्यावरून दीपक गायकवाड कव्हर मधून पॉइंटला येताना काम करत असताना दिसलाय आणि थांबवलाय चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये. फेक सुद्धा यष्टीरक्षकाच्या हातावरती. वेल थ्रो दीपक. 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती बनवल्या त्या 41 धावा. अजून येणारे 24 चेंडू मॅच मध्ये शेष आहेत आणि येणाऱ्या 24 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 34 धावा. 24 चेंडू मध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. इथून पुढे 4 षटकांमध्ये एक चांगली किफायतशीर गोलंदाजी ठेवावी लागणार आहे टीम. कमी धावपलकीमध्ये आपण पुढे खेळत आहे. कमी धावपलकीमध्ये खेळत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोलंदाजांचा खेळ महत्त्वाचा. आणि इथून पुढे अशोक रेवडकर ज्या गोलंदाजांवरती विश्वास दाखवेल त्या विश्वासाला सार्थकी ठेवण्याचं काम बाकी खेळाडूंना करावं लागणार आहे. विश्वास सुद्धा हा फार मोठा शब्द आहे. या शब्द ज्यावेळेस तुम्ही नीट अभ्यासाल त्यावेळेस तुम्हाला या शब्दाची किंमत समजून जाईल. विश्वास हा श्वासासारखा असतो, एकदा संपला की तो पुन्हा ठेवता येत नाही. आणि त्यामुळं आपल्या संघासाठी एक चांगलं काम आता इथून पुढे 4ही गोलंदाजांना करायचंय. संकेत 5व्या षटकासाठी पुढे येणारे खेळाडू जे संकेत आहेत. राईट हँड बॅटर ऑन स्ट्राइक इन आनंद. संघ नायका बरोबरीच एक चांगला खांद्याला खांदा लढवणारा काम. हो 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 यावेळेस दाल सिंग डाऊन द ट्रॅक. सरळ महिला कक्षामध्ये मारलेला बॉल आहे. धावा येतील त्या 6. एक सुपर
47 धावा धावपलक्यावरती. 47 धावांचा हा आकडा धावपलक पुढे दाखवतोय. आता 23 चेंडू मध्ये बनवायच्या राहिल्या त्या 28 धावा. 23 चेंडू मध्ये 28 धावांची आवश्यकता. विरुद्ध दिशेनं प्रशांत देसाई सरांनी फलंदाजाला थांबण्याची सूचना दिलेली आहे. तिसऱ्या पंचांकडून चेक केलं जाईल. मला वाटतं कॅच कॅरी झालाय का हे व्यवस्थित बघायचं आहे. साऊंड आणि बॅटच्या एजचा कुठेही डाऊट सरांकडे नाहीये. फक्त बॉल व्यवस्थित कॅरी केलाय का हे तिसरे पंच बघतील आणि त्यानंतर ऑनफिल्ड पंचांपर्यंत तो कॉल येऊन जाईल. ड्रिंक्स ब्रेक बोलवलाय का प्रशांत सर? ओके, बोलवलाय या चैतन्य सर. यावर नंतर आपण थांबणार नाही. इकडे आपला तिसरा अंपायरचा कॉल आहे, त्यामुळे मॅन्टॉर आणि जे काही खेळाडू आहेत रिझर्व्ह त्यांना विनंती आहे की आपण येऊन जा. हा टाइम इकडे कव्हर केला जाईल. खेळाडू बाद होणार आहेत. व्यवस्थित तो चेंडू पकडलाय आणि ओयूटीचा कॉल ऑनफिल्ड अंपायर्सनं सुद्धा देऊन टाकलेला आहे. बाद होतील. आनंद मोबदल्यामध्ये 22 चेंडूंचा खेळ आणि बनवायच्या त्या 28 धावा. काय असणार या मॅच प्रेडिक्शन? शिलरत्न गवळी इकडे आमच्या बरोबरीत, तर बरोबरीत वरद. मॅच प्रेडिक्शन आपण पाहतो 47 दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गेम इज ऑन. UKNPL चा हा नाईटचा थरार आहे. अजेंडा सेट आहे. 10 संघ या स्पर्धेमध्ये आहेत आणि मोठी मॅरेथॉन आहे. 47 धावा. हा बॉल यावेळेस शुभम सेजाल मैदानावरती पुढे आलेला खेळाडू शुभम सेजाल आहे, ज्या खेळाडूनं फिनिशिंग टच जबरदस्त देऊन टाकलेले आहेत. काही वेळेस संघासाठी सलामी दिलेली आणि आज शुभम सेजाल 4 नंबरवरती बॅटिंगसाठी आलाय, जो 5व्या षटकासाठी. 21 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 21 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 27 धावा. यानंतर 5वं षटक आपण बघतोय, संपल्यानंतर 6व्या षटकासाठी पुढे येईल. एक महत्वाचं बॅटिंग पॉवर प्लेचं षटक अजूनही येणं बाकी आहे. फुल टॉस हा चेंडू पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक. बॉल खेळला लॉग ऑनला. 1 धाव. एका धावेनं विजयाचं अंतर कमी करून टाकण्याचा प्रयत्न बॅटिंग टीम करते. शॉट सिलेक्शन चुकीचं कुठेही निखिल कोतवाल यांनी बघितलं होतं, त्यांचं दिसलेलं नाही. 25 धावा आतापर्यंत आपल्या संघासाठी. कुठे काय करायचं ना, कोणत्या वेळेमध्ये काय करायचं हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. एक टार्गेट तुमच्याकडे, तिकडे तुम्हाला त्या टार्गेटच्या दिशेनं चालायचंय. हा चेंडू शुभम सेजालनं तो चेंडू सोडून दिला. चांगल्या चेंडूला सोडून देणं सुद्धा एका चांगल्या खेळाडूचं वैशिष्ट्य असतं. ज्यावेळेस तुम्ही वेळ घेता, आणि वेळ घेणं सुद्धा काल महत्वाचं असतं. काही वेळेस तो वेळ सुद्धा घ्यावा लागतो. सामना अजूनही क्लोज आहे. 19 चेंडूमध्ये 26 आहे. कंपल्सरी चेस आहे आणि ही जोडी जो मैदानावरती आहे ती आता महत्वाची आहे. ही अशोक रेवडकरला सुद्धा चांगलं ठाऊक आहे. ह्या जोडीला कुठेतरी थांबवायचं आहे. ही जोडी आपण थांबवू शकलो तर मग मॅच मध्ये आपण कमबॅक करू. 1 धाव शुभम सेजालनं घेतली शांत डोक्यानं. बर्फाचा खडा डोक्यावरती घेऊन पुढे आतापर्यंत दिसलाय.
शेवटच्या 18 चेंडूंकडे आम्ही जाणार आहोत आणि शेवटच्या 18 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 25 धावा. 18 चेंडूमध्ये 25 धाव्यांची आवश्यकता खेळामध्ये अजून शेष आहे. मंदिला बी दूर आहे. कोण जिंकणार ह्या प्रश्नाचं उत्तर आपण पाहतो. आपल्याला शोधायचं की हा सामना कोणाकडे राहील. काही प्रश्नांची उत्तरं ही वेळ देत असते आणि काही प्रश्नांची उत्तरं ही न मिळालेलीच बरी असतात. डॉक्टर मणिभाई देसाई चषक उरुळी कांचन नाईट प्रीमियर लीग पंचांनी डिसिजन दिला बॅटिंग पॉवर प्लेचा आणि बॅटिंग पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी समोर बॉलिंग मार्क वरती आलाय कालच्या मॅचचा हिरो जिग्नेश गायकवाड. जिग्नेश गायकवाडला चेंडू ठेवण्यासाठी आपण पाहतो टाकण्यासाठी आता पुढे आणण्याचं काम केलेलं आहे. महत्वाचा खेळ आहे. जिग्नेश गायकवाड इथून पुढे जरी आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करू शकला तरी ह्या मॅच मध्ये तो माघारी येऊ शकतो. लवकरच ह्या मॅचचा निकाल स्पष्ट होणार आहे. दोन्ही संघनायकाकडून अर्थात आपण पाहतो एफर्ट्स ठेवले जात आहेत. हा सामना आम्हाला जिंकायचा आहे. तर दोन्ही कॅप्टननी आपल्या खेळाडूंकडून सुद्धा मोठ्या अपेक्षा ठेवलेल्या आहेत. तेव्हा बघायचं या मॅच मध्ये चित्र काय असणार, या मॅचची कहाणी काय असणार. आतापर्यंत गोलंदाजांनी केलेलं काम चांगलं राहिलं, फलंदाजांचं काम सुद्धा चांगलं राहिलेलं आहे. मात्र या मॅचचा करार अजूनही संपलेला नाही कारण त्याचा अजून रिझल्ट लागला नाही. पहिला सामना आजच्या दिवसभरामधला सुरुवातीपासून तुम्ही बघितलंय ती उत्सुकता या मॅच मध्ये कंटिन्यू आहे. त्यामुळे आता सुपर 4 पर्यंत जाण्याची स्टेज आहे आणि सुपर 4च्या स्टेज पर्यंत जाण्याचा प्रवास सुद्धा मोठा खडतर आहे. 18 चेंडू आणि बनवायच्या त्या 25 धावा. शुभम सेजाल फुल टॉस बॉल मिड ऑफ पुढे स्टॉप केलाय तो चेंडू. नाना गोरे यांना विनंती आहे. नाना गोरे आपण मैदानावरती असाल तर आपण सागर पांगारे सरांचा कॉल रिसीव्ह करा. नाना गोरे 51 धावा धावपलकीवरती. 16 चेंडू मॅच मध्ये गेम इज ऑन. 16 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायच्या त्या 24 धावा. 16 चेंडू क्लोज एन्काउंटर आहे. क्लोज मुवमेंट आहे या मॅच मध्ये. 16 चेंडू मध्ये 24 धावांचा हा प्रवास अजून शेष आहे. सगळे सोल्ड खेळाडू तुम्ही या स्पर्धेमध्ये बघताय. सहाय्यक प्रशिक्षक तयार आहेत. ओ कव्हर आणि अशोक रेवडकर कडूनच बॉल हातातून निसटला. तर दुसऱ्या साइडला शुभम सेजाल दुसऱ्या धावेसाठी धावला आणि 2 धावा त्या चेंडूवरती. मात्र चुकलाय तिकडे खेळाडू कारण झेल होणं गरजेचं होतं. कारण आत्ताची जी परिस्थिती आहे आत्ताच्या परिस्थितीमध्ये बॅटिंग टीमनं रिव्ह्यू घेतलाय. कदाचित बॉलची जी उंची आहे ती चेक केली जाणार आहे. बॅटिंग टीमनं तो रिव्ह्यू घेतलेला आहे आणि बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे त्यांचा रिव्ह्यू तिसऱ्या पंचांकडून चेक केला जातोय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम 2 प्रणाली आहेत. DRS सुद्धा आहे आणि UDRS सुद्धा आहे. DRS जो खेळाडू घेऊ शकतो UDRS हा पंच घेऊ शकतात. अंपायर डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम सुद्धा इकडे आपण ठेवलेले. ज्यावेळेस पंचांना वाटेल त्यावेळेस ते सुद्धा तिसऱ्या पंचांकडे येऊ शकतील आणि ज्यावेळेस टीम आहे किंवा ज्या टीमसाठी सुद्धा एक आपण रिव्ह्यू ठेवलेला आहे. तिसऱ्या पंचांचा डिसिजन फेअर बॉलचाच कॉल आपण पाल तिसऱ्या पंचांनी समोर ठेवलेला आहे. 2 धावा धावपलकीवरती ऍड होतील. 53 धावा धावपलक दाखवतो 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 15 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 22 धावा. 15 चेंडू मध्ये 22 धावांची मॅच आपण पाल पुढे. 15 चेंडू 22 धावांचा खेळ समोर येऊन उभा राहिलेला आहे.
अजूनही सामना आपण पाहतो मैदानात. इथून पुढे सुद्धा एक वेगळा ट्विस्ट तयार करतो का यावरती लक्ष आहे. फुल टॉस चेंडू. बॉल पुन्हा एकदा समोर मिड विकेट. एक धाव एका धावेनं विजयाचं अंतर कमी करण्याचं काम केलं जातं आणि जिग्नेश गायकवाडच्या अगेन्स्ट दोन्ही फलंदाजांनी आता मोठ्या फटक्याचा विचार केला नाही. कारण जिग्नेश गायकवाड असा खेळाडू आहे जिकडे इथे तो या मॅच मध्ये या दोन्ही खेळाडूंना थांबवून पुन्हा आपल्या संघाला ट्रॅकवरती आणून उभं करण्याची धमक ठेवतो. 54 आहेत. 14 चेंडू 21 ची मॅच आहे. 14 चेंडू 21. शुभम सेजाल हा बॉल मारलाय बॅनर वरती, टाकलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. बरोबरीत मॅच पुन्हा एकदा क्लोज. 13 चेंडू आणि बनवायच्या राहिल्या त्या 15 धावा. 13 चेंडू मध्ये 15 धावांची मॅच आता पुढे. शुभम सेजाल फिर एक बार 1-6 और 1-6 के साथ मैच का कारवा बदल चुका. लागोपाठचा दुसरा कोरेगाव मूळचा हा सुपरस्टार सुपर डुपर षटकार. त्या 9 धावा. 12 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता आपण बघतोय पुढे खेळामध्ये. निखिल कोतवाल सलामीला आलेला खेळाडू. फुल टॉस पुन्हा एकदा समोर मिड विकेट मध्ये हा चेंडू खेळलाय आणि स्ट्राईक मिळाली शुभमला. तिसऱ्या चेंडूवरती तिसऱ्या षटकाराबरोबर 3000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. मोकळ्या आकाशाखाली अंधारामध्ये आपण पाहतो लख हा प्रकाश आहे आणि मोकळ्या आकाशाखाली अंडर ब्लड लाईट्स मध्ये मोकळं मैदान किती सुंदर दिसतं हे आपण युके NPL मधून बघतोय. आणि आतापर्यंत गाजवलेली मैदान आपण पाहतो शुभम सेजालचे अनेक आहेत. त्यामधलं हे युके NPLचं मैदान सुद्धा त्यानं स्वतःच्या बॅटिंगच्या जोरावरती गाजवून टाकलंय. तोच खेळाडू स्ट्राईक एंडला. 11 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. शुभम सेजाल लागोपाठचा तिसरा आलाय. वाघाची धाड आहे. बेस्ट फिनिशिंग टच. 10 टीम्स या स्पर्धेमध्ये आहेत. प्रत्येक टीमला 9 मॅच खेळायच्या. प्रत्येक टीम प्रत्येका बरोबरीत खेळेल आणि टोटल 11 दिवसाची शृंखला आहे. 11 रात्र ही स्पर्धा चालणार आहे. त्यामधली 4थी रात्र आहे. एका धावेची आवश्यकता. स्कोर इज लेव्हल. सूरज धायगुडे सर इथे आपल्या बरोबरीत. आज डॉक्टर मणिभाई देसाई चषकाचा आपण पाहतो एक भाग होत असताना साताऱ्याचा हा कंदीपेठ आपल्या बरोबरीत अगदी यानंतरच्या मॅच बरोबरीत जॉईन होईल. एक सूरज दुसऱ्या साईडला आपण पाहतो गेलेले आहेत तर दुसरे सूरज इकडे येतील. खंडाळा. ओहो हो मॅच अजून संपली नाही. निखिल कोतवाल बाद होतील. चला नवीन फलंदाज.
एक एक धाव फक्त शिल्लक आहे बनवणं आणि एक धाव बनवण्यासाठी आता विशाल गायकवाडला आतमध्ये यावं लागतंय कारण निखिल कोतवाल आधी क्लीन बोर्ड झाले. एक धाव रोखण्यासाठीचा प्रयत्न टीम करते. सगळे खेळाडू 38 सर्कल मध्ये आणून उभे केलेले आहेत. सगळे खेळाडू 38 मध्ये आणलेत, उभे केलेत. शुभम सहजाल काही सूचना काही गोष्टी त्याला सांगतोय विशाल गायकवाडला. एक धाव अजून विजयासाठी शिल्लक आहे आणि एक धाव रोखण्यासाठी अशोक रेवडकरनं सगळे खेळाडू सिली मिडॉनला सुद्धा पुढे आणलंय आणि एक धाव प्रतिस्पर्ध्याला होऊ द्यायची नाही. तुम्ही सामना लॉस जरी होत असाल तरी तो कसा लॉस होता ना याला सुद्धा महत्व आहे. बॅटची कड होती इकडे मात्र तो बॉल नाही अडवता आलाय आणि बॉल निघून गेलाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. मेन पंचांचा कॉल 4 रन आणि सामना जिंकला.